नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दिव्याज रेसिपी आणि बरंच काही. आज मी गूळ आणि शेंगदाण्याची चक्की करत आहे. त्यासाठी मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे आपल्याला मिक्सरमधून थोडे असे अर्धाले होतील असं बारीक करून घ्यायचे. शेंगदाणे मी बारीक करून घेते मिक्सरमधून. शेंगदाणे जास्त बारीक नाही करायचे. शेंगदाणे मी बारीक करून घेतले. गॅसवर कढई ठेवून तूप टाकते, त्याच्यामध्ये 1 चमचा. तूप गरम झालं की त्यामध्ये लगेच आपण गूळ टाकून घेऊयात. गॅस हा कमीच ठेवायचा. मंद आचेवर आपण गुळाचा पाक करून घेऊया. गूळ टाकल्याबरोबर त्याला सतत हलवत राहायचं. गूळ आपण अगोदर ठेसून किंवा किसून घेतलं तरी चालेल, कारण तो पटकन बारीक होतो. त्यामुळे गुळाला चांगलं हलवून घेतलं आपण. इथं गूळ चांगला विरघळायला लागलाय, त्याला सतत हलवत राहायचं. इथे एका वाटीत पाणी घेतलंय मी. त्यामध्ये आपण गुळाचा पाक चेक करूया. इथं पोळपाट लाटण्याला मी तूप लावून घेते. पाक चेक करूया आपण पाण्यात. अजून पाक तयार नाही झाला. पाकाला चांगलं हलवून घेऊया. पाक सतत चेक करत राहायचा पाण्यामध्ये. थोडी अशी कडक गुळी आणि अशी क्रिस्पी टाईप झाली का समजून घ्यायचा आपला पाक तयार आहे. अजून पाक तयार नाही झाला. पाकाला सतत हलवत राहायचं आणि गॅस आपला कमीच ठेवायचा. फुल जर गॅस केला तर गूळ जळण्याची शक्यता असते, त्यामुळं करपट वास लागू शकतो गुळाला. आता पाक तयार व्हायला लागलाय. पाण्यात टाकल्यानंतर असा एकदम असा कडक गुळी आणि क्रिस्पी टाईप झाली पाहिजे. पाक सारखा चेक करत राहायचा मधून मधून. आता मस्त तयार व्हायला लागलाय पाक. पाकाला सतत हलवायचं. परत एकदा चेक करते मी.
मस्त तयार झाला आहे पाक. आता एकदम असा क्रिस्पी टाईप झाला आहे. तुटतोय तो हातात घेतल्यानंतर. त्यामध्ये शेंगदाणा टाकून घेतला मी. शेंगदाण्यातले टरफल काढली नाहीत मी, तसेच टाकलेत. तुम्ही काढूही शकता. मी टरफलासहित चक्की करत आहे. आपण गॅस लगेच बंद करून टाकायचा शेंगदाणा टाकल्यानंतर. आता मी पोळपाटावर काढून घेत आहे. ही प्रोसेस पटपट पटपट करत राहायची. इथं मी व्यवस्थित असं लाटून घेतली आहे चक्की. आपल्याला हवी तशी जाडसर किंवा पातळ आपल्या आवडीनुसार आपण लाटू शकतोय. आता चक्कीसारखे आम्ही चाकूने काप करून घेत आहे. व्यवस्थित असे काप करते मी. हे बघा आपली चक्की किती छान तयार झाली. एकदम चक्कीला एकदम चमक आली तुपामुळे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. अशी मस्त तुटती आहे ती, क्रिस्पी झाली आहे. थंड झाल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित होते. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.